सज्जनांनो पितर तृप्त होतात. हो तुकोबारायचा एक पुरावा आहे. तुका माने पितृ दर्शन घेणारा इतका मोठा त्यानं पंढरपुरातला मालक उभा केलाय. योगी 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. काय केलं पुंडलिकराय? फक्त पुंडलिकरायाच्या आई वडिलाची सेवा. प्रमाण पाठ करावं लागते इथून पुढच्या बसण्यांना. आणि कीर्तन करायला सुद्धा पुराण शास्त्र वेद पाहावं लागेल तर इथून पुढचे लोक मानतील. आता सध्या वार आहे कोणाला मानिते. येडपट गिरगाव करायला पण मानायले पण इथून पुढं अभ्यासू लोकांना मानतील. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. सुमळ्या गप्पा सांगशील तर यम तर तुला वरी गेल्या हानील पण इथं तुला नियती हानील. विठाला आई वडिलाच्या सेवेच्या पुण्याईनं जगाचा बाप उभारायला 28 युग झाले. 28 योगी 28 उभारूजी 28 युग झाले. किती युग सांगता येतील तुम्हाला? किती सप्ते किती होते तुमच्या इथं वर्षात? 1 का 2? एकच होते. युग सांगता येतील का? 28 युगापासून पांडुरंग परमात्मा आई वडिलाची सेवा करणाऱ्या पुंडलिकरायानं उभा केलाय. त्रेतायुग, त्याच्या अगोदर सत्ययुग, त्रेतायुग, काय मागं पुढं असू द्या कोणता अलीकड पलीकड काय आपल्याला काय त्याचं बिल भरायचं का? सत्ययुग, त्रेतायुग, क्रतायुग, द्वापारयुग, कलियुग 5. मागचे कोण सांगायचे? विठू पांड्यानं, लठू पांड्यानं कोण सांगायचे? तुम्ही अभ्यास करा ऐकणारे लोक. आणि ऐकणाऱ्या लोकांना आम्हाला चिठ्ठी द्या. हे 5 आम्ही लय दिवसपासून ऐकायलोत, आम्हाला अजून 5 पाहिजे. हवा निघन, हवा कीर्तन करायची तोंडातून आहे का नाही? तुम्ही जितके हुशार होताल तितके आमचे लोक अभ्यास करतील. आणि तुम्ही जितके गाफील होताल का तितके आमचे गाणेच म्हणतील. विठाला आज काय मला काय देऊ नका चिठ्ठी. आता मॅच जाग केलेत, मलाच कशाला चिठ्ठी देता तुम्ही? दुसऱ्यापासून सुरुवात करा कोणी बी. हो आता हे युट्यूबला ऐकल्यावर दुसऱ्या गावात मला चिठ्ठी येणारच आहे. हा बोलावं त्यानं ज्याला दगड झेलायची ताकद आहे त्याला. मी सांगन ना 2-3 तरी सांगन. राहिलेले मोठे पुढचे तसे मला बरेच पाठ आहेत पण सगळे सांगायला गुत थोडंच घेतलंय. विठाला विठाला तांबदा युगाचे निकळा ये युगाचे निगान वाळिया तांबद युगती सोहळिया. तांबद युग. नरसिंह भगवान म्हणतील बेट्या मा दरबारात येऊन टट्टर करतोय एखादं युग सांगून जाय ना. विठाला ते म्हणते मी हिरण्यक्षाला फाडे बेट्या तर बाळ्या तुला फाडायला किती टाइम लागल? त्याच्यामुळे त्याच्या दरबारात वटवट नको. आई बापाच्या पुण्याईनं जगाचा बाप उभा केलाय. इतकं मायबापाचं पुण्य असतं राजे. हो आई वडिलाचं जो मुलगा दर्शन घेतो का त्याला कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडू नका असं म्हणत नाही पण नाही पडला तरी त्याला काही पाप लागत नाही. आणि माय बापाचं दिवसात 3दा दर्शन घेणाऱ्याला स्वतः पंढरपुरातले मालक म्हणते आमच्या दोघांच्या पाया नाही पडला तरी चालते. पंढरपुरातल्या काशीतल्या मालकाच्या मायबापाच्या 3दा दर्शन घेणाऱ्याला हेच खांद्यावर घेऊन नाचत येत. इतकी ताकद आहे मायबापाची. इथं बसलेल्या सांगतो कुखावाल्याला जी नवऱ्याच्या आदरानं दर्शन घेते तिला आमच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नाही ना आम्हाला काजू टाकून दूध देते का ती ज्या गावात आहे त्या गावात पाऊस पडत नाही. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. रामकृष्ण हरी विठाला. माझ्या माईंनो बाईचा सर्वात मोठा देव आपल्या कपाळाचा मालक आहे. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. इतकी ताकद आहे तुमच्या मालकाचं दर्शन घेणारी बाई सर्वश्रेष्ठ बाई आहे. सर्वश्रेष्ठ. सगळे हरिपाठ पाठ आहेत तिला. गाथा पाठ केला तिनं आणि नवऱ्याच्या आणि कुत्र्याच्या भाकरी संगत द्याली.
ही गावात वाहतूळ आली समजायचं. विठाला 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 म्हणेल एखादी बाई, ह्या मेल्याला आणलंच कशाला? नका आणू, तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. माझ्याकडे पाईप आहे असा पैशाचा पंढरपुरातल्या मालकांनी दिलेला. मी काय माग लागत नाही, भीक मागे नाही. विठाला विठाला पटलं आणा, नका पटलं नका आणू. खरं बोलल्यावर राग येतच असतो कोणाला बी. हो 7-8 बायका इथं टकटक दिसायल्यात, नवऱ्याला खालीवर बोलणार नाही. तुम्ही 8 जणी उभे राहा पटकन, मागक नाही पाहायचं. तुम्हीच 8 जणी, तुम्ही 8 जणी माग मरायची बापा. आणि ह्या म्हातारीच्या श्राद्धाच्या दिवशी पुन्हा तिच्या श्राद्धाला यावं लागेल मला. एवढ्या बार माफ करतो. विठाला बापू हापकाल त्या बरं. हा त्याच्या लक्षात आलंय मेला घेतो नाव. मी पहिल्यांदा आल्यामुळं तुमचे नाव घेतले नाही. आता इथून पुढं तुम्हाला नरसिंहाची शपथ आहे, आपल्या नवऱ्याला देव माना. हो काय भंगारायचं मानता. एक बाई पंढरपुरातल्या मालकाच्या पाय नाही पडली. पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडला. तिचं नाव होतं लोपामुद्रा. अरे वा. महर्षी अगस्तीची पत्नी. पण नवऱ्याच्या 3दा पाया पडत होती. माझ्या माईनो राग येऊ देऊ नका, सगळ्यात मोठा देव आपला पती आहे. माझ्या माईनो गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. हो आपल्या मालकाची स्वामीची सेवा फार मोठी ताकद आहे. मोठ्या श्रद्धेनं आपल्या आईचं पुण्यस्मरण तुम्ही कुटुंबातले सूर्यवंशी कुटुंबातले लोक करता. तुम्हाला धन्यवाद. मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही. आम्हाला कोणाची कीर्तन आहे तर टँकरनं दारू पिऊन मेले त्याच्या श्राद्धाला कीर्तन. आम्हाला का माहित असतं का? कीर्तन होस तर आम्हाला कोणी सांगत नाही. मग निघताना एखादा म्हणतो महाराज ते लय पेत होतो. मला नंतर कळत पाकिटातून देशीचा वास येऊ लागला. अशा नालायकायचे पण कीर्तन आम्हाला असते. सज्जनांनो या देशातली स्त्री पवित्र आहे. या देशातली स्त्री म्हणजे या देशातली सर्वोच्च संपत्ती आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची श्रीमंत संपत्ती काय असेल तर माझ्या देशाची पवित्र स्त्री आहे, निर्व्यसनी स्त्री आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या पवित्र हिंदू संस्कृतीतल्या मावल्या व्यसन करत नाहीत. अशा एका पवित्र सात्विक स्त्रीचं पुण्यस्मरण आहे. आपल्या आईचं आदरानं या पितृपंधरवाड्यामध्ये श्राद्ध करता, पुण्यस्मरण करता, याच्याकरता धन्यवाद. मायबापाला माने जा सज्जनांनो. जो पक्वाद्या मायबापाचं दर्शन घेत नाही त्या पक्वाद्याला पाकिट देणारे नरकाला जातील. जो भजन्या, जो वारकरी कीर्तनातला आई वडिलाचं दर्शन घेत नाही आणि त्याला बोलून जर तुम्ही पाकिट देत असताल तर तुमच्या घराला कुपाटी लागल. हो जो कीर्तनकार, आता मी लांबचा आहे तिकडचा परभणी जिल्ह्यातला. माझे वडील 90ला जात राहिले. पण कोणी ना कोणी तुमच्याकडचं नोकरीला असतंय. कशाला असतंय साहेब? तुम्ही नुसता अंदाज घ्यायचा. बाळू महाराज आईला जर मानित नसल आणि तुम्ही त्याला पाकिट देत असाल तर देवाला कळणार नाही तुम्हाला कोण्या नरकात टाका. बाकी कोणी चुलीत जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. पण या क्षेत्रातल्या 3 लोकांना मायबापाला मानायचं. त्यानंच लोकांना उपदेश करायचा. नाही तर सोमळ्या तू सोयाबीन कापायला बोंबलत जाय. विठाला विठाला. सगळ्यात मोठं दैवत काय असेल तर आई वडील आहेत. त्या परमपावन माऊलीचं पुण्यस्मरण आज आहे. त्या निमित्तानं मला इथे येण्याचा योग आला. मला असं वाटतं इथं नरसिंह भगवंताची मंदिरं सांगितले तुम्ही. 5 मंदिर आहेत. पहा बापू, 5 भगवान नरसिंह सरस्वती भगवंताचे 5 मंदिर इथं आहेत. असं परमपावन गावाचं नाव वानवडा, तालुका औसा तालुक्यातलं हे वानवडा नावाचं गाव आहे. अशा परमपावन छोटेखानी काळ्या मातीशी झुंज देणारं गाव, शेतकरी गाव आहे. लक्षात येते चेहरे पाहिल्या सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं आहात. तुटला आयुष्याचा दोरा. सज्जनांनो आयुष्याचा दोरा एक न एक दिवस तुटणार. सगळ्याचा महा पण तुटणार. आमचा काय लोखंडाचा थोडाच तुटत असतो एके दिवशी. ज्या दिवशी आयुष्याचा दोरा तुटला का त्या दिवशी याचं रूपांतर प्रेतात होते. आणि प्रेतात रूपांतर झाल्यावर कुठं नेते? झाला प्रेतारू नेत असतात. सज्जनो आपल्याकडं 3 प्रकारचा अंत्यविधी आहे. महाराष्ट्रात प्रचलित 2 प्रकारचा, पण भारतामध्ये
या पवित्र देशामध्ये पुराण शास्त्र वेद ऋषीमुनी प्रणीत यांनी शिक्कामोर्तब केलेले 3 प्रकारचे अंत्यविधी. एक दफनविधी आहे, मातीत टाकतात. एक दहनविधी आहे, पेटवतात. आणि काही राज्यामध्ये पवित्र गंगेमध्ये प्रेत सोडून देतात, पण त्याला पाणी भरपूर पाहिजे त्या गंगेला. त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात. पण पाण्यात टाकलं तरी मातीच, विघटने. विस्तवात टाकली तरी मातीच, आणि मातीत टाकलं तरी माती. मशानात नेल्याच्या नंतर एक अग्नी देतात. 14 अग्नीपैकी त्या अग्नीला विशिष्ट प्रकारचं नाव आहे, तो अग्नी तिथं देतात. मशानी नेवोनी मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. भडाग्नी नावाचा अग्नी, बसू दे काय आणलंय त्याच्यात, असं बसू दे. भडाग्नी नावाचा अग्नी दिला रे दिला की झाला अंत्यविधी. दुसऱ्या दिवशी बघायला गेलं की शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. मग मात्र शरीराची माती आहे. आता किती अब्ज रुपये खर्च केल्यावर वृंदावनबाई तुम्हाला प्रत्यक्ष दिसत्याल? नाही दिसत, त्या फक्त चित्रात बघायला भेटत. आळंदीतल्या मालकांचं वाक्य हे, कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखीन उरेवंडा पहावया. कापूर एकदा इस्त्यात टाकला की ठाईची समाप्ती झाली जैशी. अग्नी कर्पुराचे मिळी, काय किंवा कोण उरली ती काजळी. काय राहते तिथं सज्जनांनो? काही नाही. आता ह्या चित्रात फक्त बघायला भेटतील वृंदावनबाई, प्रत्यक्ष नाहीत भेटू शकत. अब्जाने रुपये खर्च करा, आता हे शरीर नाही भेटणार, फक्त चित्रात बघावं लागेल. चला सज्जनांनो, किती मोठ्या लोकांना जावं लागतंय. आता 1-2 पुरावे तुमच्या पुढे मांडतो. ब्रह्मांडाच्या मालकाच्या सोबत ब्रह्मांडाची मालकीन होती. एक सुंदर अशी पर्णकुटी आहे, आणि त्या पर्णकुटीमध्ये विश्वाची मालकीन आहे. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. विश्वाची मालकीन आहे, पण त्या छोट्याशा पर्णकुटीत आहे. पर्णकुटीच्या समोर एक रेषा मारली. ती रेषा शेषानं मारली होती. शेष म्हणजे लक्ष्मणजी शेषाचा अवतार, प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार, सीताई साहेब लक्ष्मी, जगाची मालकीन. आणि एक श्रीमंत व्यक्ती, राजा आहे, पण खोटा महाराज झाला. आणि खोट्या महाराजाचं रूप घेऊन जगाच्या मालकिनीला फसिलं. म्हणून मावल्यांनो तुम्हाला सांगतो, खोट्यापासून सावधान. खोट्या महाराजानं जर जगाच्या मालकिनीला फसिले तर तुम्हाला फसवायला किती टाइम लागतो. सीता कोण आहे? जगाची मालकिनी. भिक्षा मागण्यासाठी आलो महाराजाच्या रूपात, भगवे कपडे घालून, आणि बायका 16,000 नाही 80,000, 16 चुकून बोललोय, मालकाच्या 80,000 बायकांनी भगवे कपडे घातले. किती हाणायला पाहिजे. महाराजाच्या रूपात आलं, भिक्षां देही. या पवित्र देशाची स्त्री भावनिक आहे. महाराज म्हणून भिक्षा वाढू लागली. बाहेरी म्हणला, रेषा वलंडायची ताकद नव्हती त्याची, ती रेषा म्हणजे अग्नी रेषा होती. आले आईसाहेब, घेतलं त्या महाराजाने, उचललं. खोटारड महाराज होतं ते. त्याचं कारण 2 सांगतो तुम्हाला. रावणानं ती सीता उचलून नेली, ती काल्पनिक सीता होती. खऱ्या सीता आईसाहेब कुठं अदृश्य झाल्या? जिथं अग्निरेषा मारली का तिथंच अदृश्य झाल्या. निघल्या कधी माहितीये का? प्रभू रामचंद्राने रावण मारल्याच्या नंतर जे दिव्य दिलं का काल्पनिक सीतेला, त्या अग्नीतून सीता अग्नीत अदृश्य झाली, अग्नीतूनच बाहेर आली. रावणानं काल्पनिक सीता खांद्यावर नेली. काल्पनिक, खरी सीता नाही. खऱ्या सीतेला त्याला हात लावायची काय त्याची मायवेली. हा बरं, उपयोग बी काय होता त्याचं पुराण सांगतो तुम्हाला सिद्धांत. सीतेच्या जवळ फक्त एकाच व्यक्तीचा काम शिल्लक राहत होता. काम एकाच व्यक्तीचा, त्या व्यक्तीचं नाव आहे राम. सीतेजवळ एकाच व्यक्तीचा काम शिल्लक राहत होता,
त्याचं नाव आहे राम. रामाच्या व्यतिरिक्त जो गेला तो कामच शिल्लक राहत नव्हता. काय गळ्यात बांधायची होती क्षिती, पण त्यानंही सांगितलं सकळ कुळ उद्धारार्था म्या सीता चोरून आणली. सीता चोरून आणली म्हणले कुळाचा उद्धार करण्याकरता रामचंद्रांना बोलिलं आणि बाकीच्यांचं. आता चला हे सारवण पोत्र असते चलत राहते. काल्पनिक सीता ज्या वेळेला रथात घेतल्या खोट्या महाराजानं, आकाश मार्गाने रथ चालला, तुटला आयुष्याचा दोरा चालला. जाता जाता आक्रोश करू लागल्या, हे राम हे राम श्रीराम जय राम. राम 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 म्हणून आक्रोश करू लागल्या. रस्त्याने जाता जाता कितीतरी बलाढ्य लोकांनी पाहिलं, पण त्यांच्या लक्षात आलं रावणे आपल्याला ऐकत नाही. बळेवीन शक्ती बोलू नये. बोकड्याचे शिंग किती जरी वाढले तर सिंहाला मारता येतं का? नाही, बोकड्याला नसतो सिंह मारता येत. सिंहच असतो ना. बोकड्याला लय झालं तर आम्ही ऐका नाही ऐक काय काय देवायला बोकड्या आवडतो ना. लय देव काय काय बाप्पा. हो काय काय देवायला ढवळे लिंब जमतेत. हो संप्रदायात ह्या देवायला किंमत नाही. शेंदरी कोण पूजी भूते घेते. बोकड्या लय हरामखोर आहे. बोकड्या इतका हरामखोर दुसरा प्राणीच नाही कोणता. तुम्ही शेतकरी आहेत ना. बोकड्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. याच्या पलीकडे काय सांगू तुम्हाला. तिसऱ्या दिवशी बहिणीतलं अंतर ज्या प्राण्याला कळत नाही. जो बोकड्या आणि पाट एकाच दिवशी जन्माला आले, तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिला की बहिणीतलं अंतर कळत नाही. किती हरामखोर आहे तो बोकड्या. आणि ह्यो बोकड्या ज्या देवाला आवडतो तो देव कसा. आणि त्या देवाचे भक्त कोण्या पिराला कापाव. दम नाही हो. हे तिकडे बी येतं कीर्तनात बी येतं. काय मेले कीर्तनकार तरी उद्धार होणार आहे काय. मानस सरोवरातल्या भुंग्या इकडं, मराठवाड्यातल्या महाराष्ट्र इकडच्या भुंग्यानं, महाराष्ट्रातल्या भुंग्यानं तिकडं पोरगी दिली आणि त्याला धोंड्याच्या महिन्यात जेवायला बलिलं. इकडं पोरीवाला बलीत असतो ना. पण मानस सरोवरातले भुंगे म्हणले आपल्याला महाराष्ट्रातलं पस्त का नाही काय माहिती ते म्हणले आम्हाला टाईम नाही, तुम्हीच आमच्याकडे या. मग आपल्या महाराष्ट्रातले भुंगे मानस सरोवरात गेले. तर तिथं गेल्या होत्या ना असे कमळाचे फुलं ठुलते, त्याच्यावर कोणाला बसू दिलं नाही. पाहुणे आल्याबरोबर मकरंद खाते, कमळावरचा मकरंद भुंगे खात असते. तर मराठवाड्यातले आपल्या महाराष्ट्र, तुम्ही मराठवाड्यातच येतात का? हा मग काय नाही. हो मराठवाड्यातले भुंगे तिथं जेवायला गेल्या होत्या, फुलावर बसले. तर तिथल्या विवाहाने विचारलं कस काय स्वयंपाक. आमचा आणि तुमचा सारखाच म्हणले. ते म्हणले आमचा आणि तुमचा सारखा. तुमच्याकडं कमळाचे फुलं आहेत का? नाही म्हणले. मग आमच्यासारखा स्वयंपाक तुमचा कस. चौथं सारखीचे. तिकडं मथारा भुंगा होता. ते म्हणला ई भाई तोंडातले गठुडे बाहेर टाका. हे मराठवाड्यातले भुंग्यानं गोळे संगत नेल त्या शिदुऱ्या तोंडात. गोळे कशाचे करतात माहिती ना. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला पत्ता नाही, जुन्या लोकांना माहीत असते. मग गोळे तोंडात धरणाऱ्या भुंग्याला तिथली चव कळत असते का? मग ज्ञानोबा आहे तुकोबा आहे ज्या देवाला मानित नाही त्या देवाला मानणाऱ्याला इकडचं कळत असतं का? हा हे कोण्या डगरीचे नाहीत ना. हा काही नाही. यायचं काम बेलनेवानी झालं. इकून बारीन मधात खापक्या चपातीवरच रेटा. हो असं काम इदचं नास्ती पर्ण लभ्यते. इकडचं नाही तिकडचं नाही. विठाला बऱ्यापैकी बलाढ्यशाली होते. त्यांच्या लक्षात आलं रावण आपल्याला ऐकत नाही. रस्त्याने जाता जाता एका पक्षाने पाहिलं. मी कश्यपाचा नातू. कोण सांगते माहितीये? पैठणचे मालक. कोण होता तो? जटायू. मी कश्यपाचा नातो जटायू नामे विख्यातू. पुरावा पैठणच्या मालकांचा आहे. शोधी जा सज्जनांनो. चांगली मोबाईल आहेत तुमच्याकडे भिताडासारखे. केवढाले मोबाईल येतं. जरा त्याच्यावर असं इचकी जाण चांगलं पाहाला.
नालायकाला चॅटिंग करता 2-2 वाजता रातच्या. हा? ज्याला बायको कदरली त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा रातच्या 1:30 वाजता देता. बायको कदरली त्याला, बायको पपेची माय कदरली त्याला, आणि त्याला 1:30 वाजता शुभेच्छा द्यायच्या. आणि आपलं पुराण नाही पाहायचं, काहीतरी आपल्याला थोडीशी वाटायला पाहिजे. रिकामी जागा विठाला. जटायू नामे विख्यातू, जटायू नावे बऱ्यापैकी ओया आल्या पुढे. फार सुंदर शवया आल्या, बघून घ्या, लक्षात येईल तुमच्या. भावार्थ रामायणातल्या ओया फार सुंदर शवया. मी कश्यपाचा नातू आहे, आणि त्या जटायूने रावणाशी झुंड दिली. पक्षी जरी असेल तरी सत्यवादी होता, खरं बोलणारा होता. आणि निकोस इतका गोड होता त्या पक्षाचा. बाई रडायली, ज्याच्यासोबत चालली त्याच्या अंगावर कपडे भगवे येत, आणि बाई रडायली. त्या अर्थी याची कोणी संन्याशाला काय संबंध आहे, मागणं पुढं फुफुटा उड. त्या बा पांढरे कपडे घातलेल्यानं लोकायत गेलं तरी चालते, म्हणता येते ही माई बहीण आहे, संन्याशान म्हणायचं नाही. संन्याशाला फक्त एकच नियम आहे, माझी आई आहे. आई आहे तोपर्यंत संन्याशाला त्या गावातलं पाणी पिता येते. आमच्या गिरगावात जर कोणी भगव्या वस्त्रातला जन्माला आला तर त्याला माय जिवंत आहे तोपर्यंत गिरगावातलं फुकट पाणी पिता येते. आणि माय मृत्यू पावली की गिरगावात त्याला घंटाभर भजन करणं, तवा भाकर खाणं, नाही तर त्याचं संन्याशी पण मातीत जाते. असा पुराणाचा पुरावा आहे, गिरगावच्या बाळूचा नाही. विठाला हुशार आहे ना ते पाखरू. त्याच्या लक्षात आलं कपडे भगवे तन बाई रडायली. ढवळे कपडे असतेत म्हणले असते, ही मारून माहेरावून न्याली, माहेरातून बळच न्यालाय असं वाटलं असतं त्याला, कपडे पांढरे असते तर. पण कपडे भगवे आणि बाई रडायली, समन काय त्याला, काय गरज आहे ना. संन्यासी लुगड्याच्या दुकानात गेल्यावर दुकानदार इचारीन, महाराज तुम्ही कोणाला घ्याले, त्याला म्हणावं लागेल माझ्या सप्त्यात मला 100 लुगडे वाटायचे, इतकं म्हणावं लागेल. हो म्हणावं लागेल. आमच्याकडे सप्ताह आहे, त्या सप्त्याचं आयोजन मी केलंय आणि मला 100 लुगडे वाटायचे, मान्य करावं लागेल, आहे का नाही. आंधळ्याच्या गावात चष्म्याचं दुकान टाकल्यावर चलत असतं का, कोणालाच दिसन. दुकान चष्म्याचं टाकलं कसं चलन सुमळ्या. ह्या दुकानावर पप्याची माय कशी जगीन, ती इकतच नाहीत ना चष्मे, तिथं दिसतच नाही कोणाला. तुझे चष्मे कसे इकतील तिथं, चुकीच्या गोष्टी आहेत ह्या. विठाला विठाला. हुशार आहे, कपडे भगवी आहेत. आणि बाई आहे, बाई सौभाग्य होती, कपाळावर कुंकवाची चिरी आहे, डोकं भरून पदर घेतला होता. सीताई साहेबाच्या साडीला पदर होता ना, सीताईबाईच्या साहेबाच्या साडीला पदर होता, हातात बांगड्या होत्या. नाही तुम्ही आता कशाला घ्याले, आता का ऊन लागायला तुम्हाला. राहू द्या डोसकं मोकळं ठुल्या विजा पडत नसत्यात. एकूण एकीची शपथ आहे, घेत जाऊ नका, कशाला घेता. आणि मला वाटतं जिला पदर घ्या वाटत नाही तिनं नवऱ्याला बुडू नये. कसं बुडू नये सांगू का तुम्हाला. या बा साडी जर 2000ची असेल तर पदराला 1000 रुपये लागत येतात, कारण पदराला बुट्ट्या जर नक्षी काम जास्त असते. मग मला असं वाटतंय जिला पदर घ्यायचा नाही का तिनं नवऱ्याला सांगायचं, पप्याचा बाप तुम्ही पदर दुकानातच फाडून आणा. ते दुकानदार एखाद्याला चोरी करायला येईल ना पदर फाडून. मग अशा 7-8 जण दुकानात आले, आमच्या पाहुण्याचं दुकान होतं, ते 7-8 जण आले, मी तिथंच होतो बसेल. तर ते म्हणले आम्हाला साड्या द्या पण बिन पदराच्या द्या. म्हणलं कसं काय, आमच्या मंडळी होंडी सोसायटीचे अध्यक्ष आहेत, त्या पदर घेतच नाहीत. म्हणलं चांगली गोष्ट आहे बाबा, आता आम्ही कारखान्याला असं सुरतला सांगू की बिना पदराच्या साड्या काढा. पण सीताई साहेबाला पदर होता असं रामायण सांगते. गिरगावचा बाळू नाही, मी काय तिथला सरपंच नव्हतो. रामायण सांगते, रामायण पाहुणी ग्रंथ. हो पदर होता. मावल्यांनो माझ्या माईंनो, तुम्हाला ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, श्रीमंती संपत्ती हा शब्द जर तुमच्या करता माझ्या वारकरी संप्रदायाने खर्च केला असेल तर या भारत देशातल्या एका राजाला 1800 बायका होत्या, झोपीत पदर पडू देत नव्हत्या. त्या राजाचं नाव होतं गोपीचंद राजा. म्हणून तुमची ओळख आहे, या देशाची किंमत तुमच्यामुळे आहे माझ्या माईंनो. म्हणून तुमच्यामुळे स्वामी विवेकानंदांसारखा
महात्मा तुमच्या पोटी, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई तुमच्या पोटी. इतक्या मोठ्या आहात माझ्या माईंनो तुम्ही, इतक्या मोठ्या नाही चुका करायच्या. पदर होता सीताई साहेबांना, कपाळाला कुंकवाची चिरी आहे, गळ्यातलं बारीकसं मंगळसूत्र चमकतंय, गळसरी चमकती. आक्रोश करत असणाऱ्या सीतेचा पाय थोडासा रथाच्या ढकलीच्या बाजूला आहे, पायातली पांढरी शुभ्र जोडवी चमकतात. त्या पक्षाच्या लक्षात आलं सौभाग्यवती स्त्री आहे, तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. आणि हा संन्यासी, याचा संबंध काय? हा जर संन्यासी तिला तिच्या ठिकाणाला पोहोचित असेल, मला वाटतं मदत करण्याला इंग्रजी शब्द लिफ्ट म्हणतात ना, लिफ्ट. हा जर लिफ्ट देत असेल, मला फिरू फिरू शिकलो नो इंग्रजी भाषा, नाही मी 7वी शिकेले, जास्त शिक्षण नाही, मग शिक्षण 7वीचे बस झालं तितकंच. काय करायचं आपल्याला, बाकीच्या पोरांनी मग शिकू नका, तुम्ही शिका. मग जमलं, ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंदा खांदी चोर. हा, तुम्हाला फुटाने विकावं लागतील बस स्टँडला, तुम्ही शिका. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, काळाची गरज आहे. शेती पण शिकल्याशिवाय करता येईना. बियाण्याचं नाव कळायला पाहिजे ना, काय फवारावं ते कळायला पाहिजे ना, ते तर काही देईन. आणि ते फवारताना तुम्ही आहे का नाही, त्या आळ्या नाही मेल्या की घरच्या मरत्यात. त्याच्यामुळे वाचता आलं पाहिजे शिक्षण. असं 2 लोक श्रेष्ठ, एक वाचणारा आणि एक श्रोता. एक तर जास्त वाचावा, नाही तर चांगल्याचं जास्त ऐकावा. कोणाचं नाही, भंगाऱ्याचं नाही. एक तर जास्त वाचावा किंवा जास्त चांगल्याचं श्रवण करावा. हे 2 माणसं विश्वात उपाशी मरत नाहीत. विठाला कोण? रावण म्हणलाय ए किडकाड. आता ते कितलं होतं पहिलंच रगील होतं ते, हे लय होतं त्याच्याकडं, लय होतं त्याच्याकडं, लय होतं. तुम्ही एखाद्या वेळेस मोबाईलवर ऐकलं असेल, मलाही मोबाईल बारीकसा, पण हे कीर्तन टाकी देत ना, त्याच्यामुळे मोबाईलवर येते, त्या मोठ्या मोबाईलवर असतं ना ते भितडावानी, त्याच्यावर येतं असं हेच केलं की, त्याच्यावर ऐकलं असेल. रावणाचं पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटर लांबीची होती, असं रामायण सांगते, मी नाही, पुराण सांगते. उंची 11.5 फूट होती, रुंदी 4.5 फूट होती. 269 किलोमीटर लांबी. एक जण म्हणला गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असतील का? माया नाही संपल्या, तू सुंबळ्या पुराण वाची जाय ना. माया संपल्या तरी एखादा डॉक्टर देईन मला, पण तू कशाला ताण घे, तू पुराण वाची जाय. पुराण त्याच्यातला 2 फुटाचा जर कोपरा काढा ना, तर एका तालुक्यातल्या सगळ्या बायकायला नेकलेस होते. त्या आमदार किलो भरायला कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. बायका नवऱ्याला सांगताना ये आयुष्य गेले तुझ्या संसारात, फुटका मनी घेतला नाही, त्यानं नेकलेस द्यायला त्याचं बटन दाब. रगील होतं ते, श्रीमंत होतं, श्रीमंत रावण. ए हट म्हणे. ते म्हणला शानपणात गप्पा करू नको, बाई सोडून दे, ही माऊली सोडून दे. ते म्हणला तुला पाखराला काय करायचं? मग ते म्हणला पाखराला मला बाईशी करायचं नाही, तुला संन्याशाला काय करायची? हुशार होतं ना ते. तुला संन्याशाला बाई काय करायची? तो भगवे वस्त्र घातलेच ना, तुला करायची काय? त्यानं फेकून दिलं ना, आपलं रूप प्रगट केलं. राव हे म्हणजे निर्लज्ज आहेस तू. 19 शिव्या दिल्या का? मला कधी एक जण म्हणतोय कशात लिहिलंय? अरे वाची जाय रे सुमळ्या. मी आता कौरव पुरावे सांगू बापू, 27 वर्षापूर्वी मी वाचलंय. मेमरी कार्ड माझं टाईट हे, याच्यातलं डिलीट होत नाही. हो, चांगल्या मोबाईलमधलं डिलीट होते बटन दाबल्या, याचं काय होईल डिलीट आहे का नाही? तसं हे आपलं डिलीट होत नाही. 27 वर्षापूर्वी फुल डाटा केलेले. 19 चुका, 19 शिव्या दिल्या, 19 त्याच्यातल्या 2 शिव्या मला वाटतं कीर्तनकार कीर्तनात नाही सांगू शकत, नाही सांगू शकत. इतका घाण बोललो पाखरू श्रीमंताला. अहो केवढा माणूस चुकू द्या, त्याला बारकाले लोक पण बोलत आहेत, त्याच्यामुळं मोठ्याने चूक करायची नाही. तुम्हाला एक सांगू, मोठा म्हणजे पांढरा कपडा. एका माणसाच्या अंगावर कबरी बांधे कपडे येतं, म्हणजे काळपट, लालसर, पिवळसर सगळ्या रंगाचा कपडा. आणि एकाच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे, 2 रस्त्याने चालले आणि नालीतून डुक्कर उठलं. तो पांढऱ्या शुभ्र कपड्यावाला म्हणला, ए माझा आजोबा सरपंच असताना रोड केलता, डुकरा बाजूला होय. डुकर गेलं बाजूला, पण त्याला शेपूट हाणून गेलं.
पप्याच्या माईनं किती बी धू द्या डुकरानं शेपूट आणल्यावर निघत धोतर ते. मोठ्या माणसानं इतकं शिस्तीत वागायचं. ढवळ्या कपड्याला डाग सहन होत नाही. मोठ्याल्यांनी चुका करायच्या नाही. हो, मोठ्यांची चूक लगेच वरच्या पानावर येत असते. रावणे 80 सहस्र लंकेशा 80,000 बायका आहेत ना तुला, मग कशालाही दुसऱ्याची अंगणा घेऊन जातोस. ते म्हणलं तत्वज्ञान तू मला शिकवा, ही तुही लायकी नाही. हे पाखराला बोलत होतो त्यावेळेला. ते काय म्हणलं, मी कश्यपाचा नातू, अरे जटायू नामे विख्यातू. मी सामान्य पाखरू नाही, मी कश्यपाचा नातू आहे. कश्यपाचा नातू आहे, मला जटायू म्हणतात. अरे आमच्या वंशात गरुड आहे, देवाला पाठीवर घेतलंय. आमच्या वंशात अरुण आहे, सूर्याचा रथ हाकतोय. आम्हाला सामान्य समजितो तू. तुझ्या गावातला प्रकाश आमच्या वंशातल्या एका माणसामुळे येतोय, त्याचं नाव अरुण आहे. म्हणून सकाळच्या काकड्यात उठा अरुणोदय प्रकाश, उठा सूर्योदय प्रकाश नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला. काकड्यात अरुणाचं नाव आहे. तो सांगतो अरे आम्ही त्याच्या वंशातले. अरुण सामान्य, एक दिवस जर अरुण पडीवर असला तर आपल्याला सूर्याचा प्रकाश नाही. इतका अरुण श्रद्धाळू आहे, इतका निष्ठावंत सूर्याचा चाकर आहे. अरुण सारथी आहे. कोण गरुड? जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं गरुडानं. अरे आम्ही त्या वंशातली लोक आहेत, तू आम्हाला सामान्य समजतो. देऊन टाकती बाई, ज्याचे असेल त्याला नेऊन देतो. रावण म्हणला युद्ध करावं लागेल. केलं हो युद्ध, इमानदारीनं युद्ध केलं. मरण सांगितलं पंखात सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून पण म्हणतो आता रावण्याने त्याचे पंखच मोडले. रावण्याला रावण्या म्हणायची ताकद माझी नाही, माझी योग्यता नाही. पण माझ्या संप्रदायात, मी ज्या संप्रदायाच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो, त्या संप्रदायात कमी पक्वादाचे बोल असले तरी चालतील, अभंग कमी पाठ असले तरी चालतील, कीर्तन कमी सांगता आलं तरी चालेल. पण स्वतःची बायको सोडून जगात जितक्या बायका असतील तितक्याला माय आणि बहीण म्हणायची पद्धत आहे या संप्रदायात, या संप्रदायात. आणि रावण इथं नापास झाला. पराविया नारी रखुमाई समान, मानेले आधन कायवेचे. परस्त्रीला विटेवरची माय समजा, काय आपलं बँकेतलं बॅलेन्स जळून जातं का? पराविया नारी रखुमाई समान, आई समजायची आई. तो पुरुषार्थी आहे, तो सात्विक आहे, तो वारकरी आहे. रावण इथं नष्ट झाला. इचकलं रावणाचं इथं. आणि पंख तोडण्याच्या नंतर खाली पडला. सीताई साहेब हळहळ करीत होत्या, बाळा ए बाळा, मला मुक्त करण्यासाठी स्वतःच्या प्राणाला मुकलास. लक्षात घे रे बाळा, मी जे नाव घेते ते नाव तू घेत राह. आणि सीताई साहेब राम राम म्हणत होत्या. आणि तो काय म्हणत होतो, त्याचं नाव काय? जटायू. तोही राम 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 राम. एकजण म्हणला पाखराला राम राम म्हणता येतं का? तोंडान नाही म्हणू देईन सोमळ्या, ते अंतकरणान म्हणत होतो. आणि अंतकरणाची हाक लई मोठी असती. तोंडातल्या हाका एखाद वेळेस खऱ्या असतेला असं काय नाही. नाही लांडगा आलं तरी लांडगा आला रे आला, अशा तोंडाच्या हाका असतात. अंतकरण हाक खोटी देत नाही. हा, हृदयाची हाक ही ठामपूर्वक असते, खरी हाक असते. आणि हृदयाच्या बेंबीच्या देठापासून रामनामाचा उच्चार केला. जगाचा मालक धावला, धावत आला तिथं. हाकेश्वर शिवडी हा भंग घेतल्यावर बी हा पुरावा सांगत असतो मी. भगवान धावले. सज्जनो ऐका किती मोठी ख्याती आहे. भगवान प्रभू रामचंद्र तिथं धावत आले. पाहिलं तर पळसाच्या फुलासारखं लालबुंद शरीर झालं. डोकं उचललं आणि मांडीवर घेतलं. कोणाचं माहिती आहे? पाखराचं. आवाज करा थोडासा, गोड करा आवाज, त्याचा बेस कमी राहू द्या. मांडीवर घेतलं जटायूचं डोकं. रक्तबंबाळ झालेलं शरीर. जटायू नुसता पाहत होता, प्रभूकडे पाहत होता. पाहत 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 देवाला बघत बघत जटायूनं मांडीवर प्राण सोडला. प्राण सोडला. बेस कमी कर, याचा बेस कमी कर. मांडीवर प्राण सोडल्याच्या नंतर जगाच्या मालकानं फेकून नाही दिलं. सज्जनांनो, लाकडं जमा केली. त्या पक्षाचं, त्या जटायूचं पार्थिव त्या लाकडावर टाकलं.
ब्रह्मांडाच्या मालकाच्या अंगावर वल्कल्ले होती, कपडा नव्हता, उपरणं नाही, काय नाही, दोत्र नाही, झाडाची साल गुंडाळलेली होती. अशा अवस्थेत जगाचा मालक आहे. पळसाच्या पानाच्या द्रोणात पाणी आणलं, जटायूच्या अंगावर टाकलं, त्याला स्नान घातलं. लाकडं जमा केली, पार्थिव त्या लाकडावर टाकलं, हातावर पाणी घेतलं. अंगुष्टाधिस्नान भयो, अंगुष्टाधिस्नान भयो, अंगुष्टाधिस्नान भयो. रक्तचंदनम समर्पयामी, आरक्त पुष्पम समर्पयामी, अंगुष्टाधिस्नान भयो. पितृपण दरवाडा आहे. ज्याच्याकडे श्राद्ध असेल त्याच्या घरी ब्राह्मण असं सांगत असतात, जान्व सव्याप सव्याप सव्यास्तितो यज्ञोपवितायम. जान्व सुद्धा या बाजूला घ्यावा लागत असतो कर्म करत असताना. ब्रह्मांडाच्या मालकाने जान्व इकडे घातलं. कोणासाठी माहिती? पक्षासाठी, पाखरासाठी. तिघजण सख्खे भाऊ, सख्खे तिघजण भाऊ सख्खे. दोघायला एक एक मुलगा, एकाला काही नव्हतं. जमीन सारखी आली बापदाद्याची तिघायला. जगाचा मालक किती खाली येतो भक्तासाठी पहा. त्याच्यातला एक जण वारला ज्याला कोणीच नाही. वारल्याच्या नंतर भिंतीला प्रेत टेकलं. पाहुणे राहुणे, विष्ट मित्र सजन सखे सोयरे सगळे आले. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. सगळे आल्याच्या नंतर आंघोळीसाठी प्रेत बाहेर काढतात ना आपल्याकडे, आंघोळीसाठी बाहेर काढतात. तर पाणी तपलंय, पाणी इसानाला काढे, तिरडी बांधली, गाडग बाहेर टेकिलंय, पण आंघोळीला प्रेत बाहेर काढीन. त्याचं बाईने विचारलं कशामुळं थांबले. बायको होती त्याची, रडू लागली. विधवा झालेली स्त्री रडू लागली, कशामुळे प्रेत थांबले. तर गावातल्या एका व्यक्तीनं सांगितलं, बाई पाणी कोणी पाजायचं. तिनं सांगितलं, मला 2 पुतणे आहेत, माझ्या सख्ख्या दिरायचे पोर आहेत आणि हे वारलेले त्याचे सख्खे चुलते आहेत. दोघांपैकी एकानं पाणी पाजावं ना. तर गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीने एक बॉन्ड आणला 100 रुपयाचा. त्या बॉन्डवर लिहिलं, जो पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन देण्यात येईल. दोघांना कपडे काढले. घड्याला वृत्तांत सांगतो, दोघांनाही कपडे काढे साहेब. आणि दोघं म्हणले, काकाला आम्ही पाणी पाजतो. कवा पाजतो म्हणले माहिती तुम्हाला? 10 एकर जमीन मिळाल्यावर. दृष्टांत संपला. किती भडवे असतील. यायनं पाणी पाजल्यावर चुलता उठून बसतो का? त्या माऊलीवर किती वेळा असेल बिकट. तिच्या कपाळाचं कुंकू पुसल्या गेले, तिचा कायमचा आधार संपलाय. रक्ताच्या नात्यातले बाप चुलत्या समान असतोय. चुलता बापा समान असतोय. चुकीच्या अगोदर बोललो, चुलता बापा समान असतोय. मग बापा समान असणाऱ्या चुलत्याला पाणी प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाजित नाही. ही तुमची आमची परिस्थिती. मला सांगा, जटायू नावाच्या पाखराला पंढरपुरातल्या मालकाने राम अवतारात पाणी पाजलं, त्याची काय प्रॉपर्टी घेतली? काय भेटलं काय त्याला? जाणू अपसव्य केलं. लाकडावर पार्थिव टाकल्याबरोबर अंगठ्यानं पाणी पाजलं आणि भडा अग्नी नावाचा अग्नी दिला. पुराण सांगते त्या ठिकाणाला पंढरपुरातला मालक 3 दिवस थांबला. 3 दिवस थांबला. दक्षिणेकडे तोंड करून थांबला. पंढरपुरातले मालक दक्षिणेकडे तोंड करून 3 दिवस थांबले. आणि त्या प्रांतातले ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी आले आणि त्यांनी तर्पणविधीचे मंत्र म्हणले. आणि 3 दिवस जटायूसाठी तर्पणविधी पंढरपुरातल्या मालकाने केला. आणि 3ऱ्या दिवशी अस्थि विसर्जन केल्या. आणि मग स्नान करून जानवं सोयीचं केलं आणि पुढच्या कामाला निघाले. कालांतराने रावण मारला. सीताई साहेब एका विमानात घेऊन घरी आले. बऱ्यापैकी बोलणं झालं, बऱ्यापैकी बाकीचे संवाद झाले. पण एके दिवशी सीतेला जटायू आठवला. मालक मालक, एक माहिती आहे तुम्हाला? आकाश मार्गाने मी जात असताना पंप सरोवर 5 लोक होती. मारुती होते, सुग्रीव होते, नळ होते, नीळ होते आणि जामवंत होते. 5 लोक होते. ह्या 5 लोक बघितल्याच्या नंतर मी पंपा सरोवरावर दागिन्याचं गठुडं टाकलं. प्रभू सगळे खालून हाय हाय करीत होते.
मारुतीरायाची शक्ती क्षीण होती त्यावेळेला. मारुतीरायाला शाप होता, नाही तर त्याच वेळेला मारुतीरायाने सीतेला सोडलं असतं, पण मारुतीरायाला शाप. रामायण बघा, लक्षात येईल तुमच्या. पण या विश्वाच्या पाठीवर माझ्यासाठी ज्यानं बलिदान दिले तो जटायू नावाचा पक्षी मला वाटात भेटला. ब्रह्मांडाच्या मालकाने रात्रीच्या समयाला सीतेला संवाद केला, सीते, ज्याने मला जन्म दिलाय त्या माझ्या पित्याचं तर्पण करण्यासाठी मी वनात होतो ग. राजा दशरथाचा मी पुत्र आहे सीते. माझे बाबा मृत्यू पावले त्यावेळेला मी वनवासात होतो ग. बाबाच्या तर्पण विधीला जाता नाही आलं, अंत्यविधीला जाता नाही आलं सीते. पण सीते, ज्या जटायूनं तुझ्यासारख्या एका पवित्र स्त्रीच्या आबरूवर आलेलं संकट निवारण करण्यासाठी ज्यानं बलिदान दिलंय त्याला पाणी मी पाजलं ग सीते, त्याला मी पाणी पाजलं सीते. त्याच्या अंत्यविधी त्याला भडाग्नी मी दिलाय सीते. त्याचा तर्पण विधी या हातानं केलाय, या हातानं केला ग सीते. तर्पण विधी मी केला त्या हातानं. सीताई साहेबांनी सगळं ऐकलं आणि रडू लागल्या. पालक एक बोलू, तुमच्या धर्मपत्नीवरचं संकट दूर करण्यासाठी ज्यानं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली तो किती श्रेष्ठ. तर पंढरपुरातल्या मालकाचे 3 श्लोकात उद्गार आहेत. हे श्लोक रामायणात बघायचे नाही, दुसऱ्या पुराणात बघा. तुम्ही पुन्हा म्हणताल बाळू कशातलं सांगतो, दुसऱ्या पुराणात पहा. त्या 3 श्लोकाचा अनुव्याय असा आहे की भगवंत म्हणतात, सीते, तू तर माझी धर्मपत्नी आहेस, तू लक्ष्मी आहेस, तू जगत जननी आहेस. विश्वातल्या किती बी गरीब घरातल्या बाईचं आबरूचं संरक्षण एखाद्या मुलाने केलं असेल आणि त्या मुलीचं त्या स्त्रीचं संरक्षण करत असताना त्याचा जर प्राण गेला असेल तर त्याला जागा इथे. विटेवरले मालक काय म्हणतात, त्याला जागा माझ्या अंतःकरणात आहे. मग एखाद्या सामान्य पवित्र सामान्य कुळातल्या एखाद्या पवित्र स्त्रीचं संरक्षण करता करता एखाद्या तरुणाचा जर बलिदान जीव गेला तर त्याला जागा माझ्या हृदयात आहे. तू तर जगत जननी आहेस. मग तुझ्याच जीवाचं संरक्षण करत असताना त्या पक्षाने प्राण त्यागलाय, त्याची जागाही माझ्या अंतःकरणात आहे. एक बोलू मालक, काय एवढं जर जटायूशी तुम्हाला प्रेम आहे तर त्याला मरू का दिलं, त्याला मरू का दिलं. तर विटेवरच्या मालकाने आपल्या धर्मपत्नीचे डोळे स्वतः हाताने पुसले. सांगितलं, सीते, निसर्गाचा नियम आहे, ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले. इतराचा पाड कोण नेमिले जान न चुके ते. पैठणच्या मालकांचा हा पुरावा आहे. सीते, आयुष्य सरल्याच्या नंतर थांबता येत नाही. जटायूचं आयुष्य संपलेलं होतं म्हणून पहिल्या कडव्यात निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू मंगळवेढा निवासी सद्गुरु चोखोबाराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विडाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या मंगळवेढ्यांच्या मालकांचा आहे. श्रीमंत श्री सद्गुरु चोखोबाराय नमूद करतात, एक ना एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते. काही ठराविक लोक सोडून दिली ही 7 चिरंजीव, तर विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला इथं थांबता नाही आलं, प्रत्येकाला जावं लागतंय. येराती पामर या जीवसृष्टीवर जीवदशेला आलेला जगाचा मालक. सरका पुढे पुढे सरका सरका सरका, इथं बसा, इथं काय बॉम्ब पडत नाही, काय नाही. या पुढे या, बसा, इकडे माझ्याकडे तोंड करून बसा, इथं माझ्याकडे तोंड करून बसा. काय होतं, आणि पाठीमागून आता येणाऱ्यांनी जिथं असेल तिथंच बसा. विठाला या जीवसृष्टीवर आलेला एको कमी करा, जीवदशेला आलेला प्रत्येक जीव तो भला देव जरी असला तरी काही हरकत नाही. जीवदशेला आलाय ना, त्याला सुद्धा आयुष्याची मर्यादा आहे, त्यालाही थांबता येत नाही. येरती पामर जीव किती. काय तुमची आमची कथा आहे सज्जनांनो, आपण सामान्य माणसं आहोत.
जीवदशेला ब्रह्मांडाचा मालक आला की त्याचं काम संपलं की त्याला जावं लागतंय. तुम्ही आम्ही कोण सामान्य माणसं आहोत. ज्या नदीच्या पात्रात हत्ती वाहून जातो तिथं शेपुड्याने येड्यावानी करायचं नाही. शाळा कळतात ना तुम्हाला. ज्या नदीच्या पात्रात बलाढ्यशाली हत्ती वाहून गेला तिथे शेपुडी म्हणती हे पाणी किती खोल असेल, तू येड्यावानी करू नको बाई, तुझं शिंग पण नाही सापडायचं, कशाला वेड्यावानी करते. जिथं ब्रह्मांडाच्या मालकाला थांबता येत नाही, आपण सामान्य यादीत आहोत, साधी माणसं आहोत, आपण जावं लागेल आपल्याला, नाही थांबता येत. वाटत असेल काही लोकांना माझ्याकडे जास्त पैसे आहेत, मला यम भेल. येडपटेस तू. तुझ्याकडे जास्त पैसे असल्यावर यम भेल असं तुला वाटत असेल तर महाराष्ट्रातला 1 नंबरचा नालायक तूच आहेस. पैशावाल्यांना यम भेट असतो का? पैशावाल्यांना जर यम भेला असता तर रावण थांबला असता. तुका म्हणे ज्याची संपदा देहूतले मालक त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. फार मोठा श्रीमंत रावण. पाषाण परीस भूमिजा बुनंद वंशाचा संबंध धातयाशी. त्याच्या गावातला प्रत्येक दगड परीस होता. परीस कशाला म्हणतात माहिती? लोखंडाला लावलं की त्याचं सोनं होतंय. ही परीसात ताकद. असे दगड राजा रावणाच्या नगरीतले परीस होते. भूमी जाबुनंद अख्खं गाव सोन्याचं. वंशाचा संबंध धातयाशी ब्रह्मदेवाशी सरळ सरळ कॉन्टॅक्ट होता त्याचा. एवढा मोठा रावण. बायका 80,000 80 सहस्र सुंदरा कामिनी. माझी मुख्य राणी मंदोदरी 80 सहस्र सुंदरा कामिनी. एकही सोयाबीन कापायला जात नव्हती. एक गौऱ्या चाल जात नव्हती. 80,000 एवढं वैभव. 1,00,000 पोरं 1,25,00,000 नातू. सज्जनांनो, काय आपण त्याच्या पायाच्या मातीला पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाहीत. इतका मोठा श्रीमंत रावण. एवढा मोठा श्रीमंत बलाढ्यशाली रावण. 2:18 एवढ्या श्रीमंताला 2:18 दुपारी आपटू पंढरपुरातल्या मालकानं दक्षिणेच्या राजाला सांगून आपटू रावण मारला. आपल्याकडे असून काय असणार आहे? 200-300 क्विंटल सोयाबीन. आपल्याला ती यम घरात घुसू आणील. नाही थांबत मरण. नाही पैशावाल्यांना सुद्धा भेट नाही. मग तेथे नटले सत्ता. एक जण म्हणला मा चुलता मंत्री आहे, ते मरणार नाही का? त्याचं बटन दाबायला यमाला जड जात असतं का? सत्ता संपदा राहील ठाईची ठाई. हे सगळं इतर आदर आहे सोमळ्या. भेट नाही तो यम कोणाच्या बापाला घेऊ नाही त्या यमाशी करून. भेट नाही. का भेट नाही? त्याचे मालक 2 आहेत. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक. गबाळे मालक असल्यावर गडी येड्यावानी करते. गबाळे मालक असले ना गडी येड्यावानी करते. मालक इतके पावरबाज आहेत. काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक या 2 मालकाचा पावर मोजायचं कोणाकडे तराजू आहे? साखळ्या तुटून जातील बापू. तराजू मोडून जाईन, काटा मोडून जाईन. इतका पावर या 2 मालकात. राहिली हंता मग वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही. तुझी सूर्यासी चालणे तुझी बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी या शब्दाचा अर्थ मालक. इतका पावरबाज मालक आहे. 150 एकर जमीन, म्हशी 14 येलेल्या, गाई 40 येलेल्या आणि मालकाला धार काढता येत नाही. आणि गडी म्हणला माया मेवणीचा पोरीचा साखर पुढा गेलं गडी. वघरायला सोडता येईन. वघराला सोडलं नाही म्हणून म्हशीला पेता येईन. वासर सोडले नाही म्हणून गाईला पेता येईन. आणि याला धार काढता येईन म्हणून काळाचे आपे आले. असा मालक असेल का पंढरपुरातला? असा मालक असेल का काशीतला?
आणि अशा पावरबाज मालकाचा नौकर आहे दक्षिणेचा राजा यम. आणि या दोघांना कामाला लावलेले. मग यायच्या कामात कुसराई केली की यमाला रट्टेच येतं. त्याच्यामुळं त्याला दया नाही. नाही त्या यमाशी करुणा. ते किती बी लहान असू द्या. जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळा, जन्मले ते बाळा, जन्मले ते बाळा. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, पाहे काळ, त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे काळ. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला आलं ना काळ त्याला सुद्धा भेट नाही. उपजल्या ज्याचं जन्म बारसं झालंय का त्याचं 1307 लोक सोडून दिले तर निश्चित आहे भीत नाही यम. तुटला आयुष्याचा दोरा. एक ना एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते. आणि आयुष्याची माळ तुटली की त्याचं रूपांतर प्रेतात. वैकुंठवासी, स्वर्गीय, कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, वृंदावन, श्रीरंग, सोमवंशी, वृंदावनबाई विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. दक्षिणेच्या मालकाचं पत्र आलं सज्जनांनो. त्या पत्राला सामोऱ्या गेल्या. जावं लागतं त्या पत्राला सामोरं. सतीशराव तुमच्या पोलीस डिपार्टमेंटचं वॉरंट येत असतं गुन्हेगाराला. गुन्हेगाराला ते वॉरंट आल्याबरोबर साधारण असेल तर त्याच्या घराला चिठ्ठी लावतो तुमचा कोतवाल. त्यानं हजर व्हायचं पोलीस स्टेशनला. आणि जर भयावह एखादा मोठा गुन्हेगार असेल तर तुमची गाडी दिवा लावून जाते तिथं. त्याला उचलतीन घेऊन येते. हे तो फार मोठा जर अपराध असेल तर तुमची लोक त्याला टाकून नेतात. त्याला कळालं मला शिक्षा होणार आहे. ढवळ्या कपड्यावाल्याचा जरा जास्त जवळचा होता. पुढाऱ्याचा मोठाल्या पुढाऱ्याच्या जवळचा होता. लपलान ते उसात. काय चाललं नाही तुमच्या लोकांचं. पाहुण्या रावण्याचे घरं पाहिले तुमच्या लोकांना नाही गवसाला. 1.5 महिन्याच्या नंतर डिपार्टमेंटच्या लोकांना कळालं उसात लपलाय. ड्रोन कॅमेऱ्यानं पकडा तुम्ही. दृष्टांत संपला. 1.5 महिना का होत नाही पण तुम्हाला चॉकलेट त्यानं दिली. सापडतात तुम्ही त्याबद्दल दुमत नाही. पण 1.5 महिना का होत नाही खालच्या कोर्टाला त्यानं चॉकलेट दिली. पण दक्षिणेच्या राजाचा निरोप डोळ्याचं पापण लवस्तर सुद्धा थांबता येत नाही. माशी पाखू पाकडे तव हे सरे वरुतया चक्षुची पाती मिने सवा खालुता एक पाती. वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतंय त्याला निमिष म्हणतात. इतका वेळ सुद्धा दक्षिणेच्या मालकाचं पत्र नाकारता येत नाही. आणि त्या पत्राचा स्वीकार वैकुंठवासी स्वर्गीय वृंदावन माऊलीनं केला आणि हे लोकातली यात्रा सोडली. त्यांचा हा मला वाटतं पुण्यस्मरण करा जे भाऊ. पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पवित्र अधिष्ठान भगवान लक्ष्मी नरसिंहाच्या मंदिराच्या दरबारात अंशात्मक भगवंताच्या 24 अवतारापैकी एका अवताराची वर्णी नरसिंह भगवान आहेत. लक्ष्मी नरसिंह सरस्वती अशा नरसिंह भगवंताच्या मंदिराच्या दरबारात या परमपावन अधिष्ठानावर आपल्या मातोश्रीचं पुण्यस्मरण मोठ्या आदराने आदरणीय दिनकरराव असतील, आदरणीय मधुकरराव असतील, आदरणीय सुधाकरराव असतील, आदरणीय भास्करराव असतील, आदरणीय सहदेव असतील, या 5 बांधवांनी सुपुत्रांनी मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने श्रद्धायुक्त अंतकरणाने ज्यांचा पुण्यस्मरण करतात. आणि हे आजचं पुण्यस्मरण पक्ष पंधरवाड्यात येते, पितृपंधरवाड्यात येते. याला कोणी महालय म्हणते. अशा या पितृपंधरवाड्यामध्ये आजचं हे श्राद्ध पुण्यस्मरण याच्यात एक महत्त्वाचा विषय असतो. या 15 दिवसात गेलेल्या व्यक्तीचं पुण्यस्मरण त्याच दिवशी आणि पक्षसुद्धा त्याच दिवशी येत असतं. पितृसुद्धा त्याच दिवशी येत असतात या पंधरवाड्यात गेलेल्या व्यक्तींचं. आणि त्या अनुषंगाने विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. त्यांना गोड मातृगयेच्या ठिकाणी अधिष्ठान प्राप्त हो. सज्जनांनो, नियम लावला आपल्या संप्रदायामध्ये पुरुषाला
पितृगया आहे आणि माऊल्यांना मातृगया आहे. पितृगया ज्ञात आहे सर्वांना, मातृगया सुद्धा ज्ञात आहे. पण ज्यांना ज्ञात नसेल अशा लोकांना मी अज्ञानी म्हणणार नाही. पण त्यांनी ऐका, मातृगया गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे आणि त्या सिद्धपूर नावाच्या गावामध्ये 349 गंगापैकी 349 गंगा भारत देशात पवित्र गंगा येतात आणि उपनद्या 2734 आहेत. कधी कधी मोठे मोबाईल हिचकी जा बघा आपल्या भारतात किती नद्या आहेत. 2734 उपनद्या आहेत आणि 349 पवित्र आहेत, 350 आहेत. पण त्याच्यातली एक नदी, एक गंगा, पवित्र गंगा नेपाळ नावाच्या देशामध्ये गेली. ती सुद्धा पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी, तो प्रांत नेपाळ. जगाच्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी ती आहे. सीताई साहेब तिथल्या येतात. त्या गंगेला गंडकी नावाची गंगा म्हणतात. 349 भारतात आहेत. त्याच्यापैकी एक गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव, त्या पवित्र गंगेचं नाव आहे सरस्वती नावाची गंगा. आणि या परमपावन सरस्वती गंगेच्या तटावर, पापनाशिनी गंगेच्या तटावर भगवान परशुरामाने अंशात्मक 24 अवतार, जसा नरसिंह भगवंताचा तसा परशुरामाचा एक अंशात्मक अवतार. आणि त्या अवतारात आपल्या मातोश्रीचं श्राद्ध त्या सरस्वती गंगेच्या तीरावर केलं. म्हणून त्या तीर्थाला मातृगया म्हणून प्रसिद्ध झालं. या पवित्र भारत देशातली स्त्री मातृगयेला जात असते. आदरणीय वैकुंठवासी वृंदावनबाई, त्यांना मातृगयेच्या ठिकाणी गोड अधिष्ठान मिळो ही मातृगयेच्या चरणी प्रार्थना, पितृलोकांच्या चरणी प्रार्थना. काही लोक म्हणत असतात, आपल्याकडं काय होतंय, अंत्यविधी झाला की आता ब्राह्मक कल्पना असतात, ज्याच्या त्याच्या काय आपापल्या व्यक्ती तितक्या प्रकृती, काय कोणाला वाटेल ते शास्त्र मानतंय. ते अंत्यविधी झाल्यावर आपल्या घरामध्ये पीठ किंवा राख ठेवतात, राख किंवा पीठ, आणि त्याला असं साफ करतात. एखाद्या तांब्यानं म्हणा, वाटीनं म्हणा, ताटानं म्हणा साफ करतात आणि त्याच्यावर टोपलं झाकतात. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर अशी रेग पडली की म्हणते सर्पाच्या जन्माला गेलं. असे बारीक बारीक पाय उमटले की म्हणते किड्याच्या जन्माला गेलं. त्या बापाची जागिरी का सुमळ्या जन्म सांगायची. संवत्सरो भयस्थितानायाम स्थानवतम पिंडानाम लुप्तो भय जन्म संगेनाम कर्म विचरितम व्याप्तायम नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा वाढणाऱ्यांनी लिहिले का? हे भंगिरे काही नियम सांगतात, यायला रट्टे द्यायला पाहिजे विठाला. माझं मत काय, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी भंगिऱ्याचं ऐकायचं नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे, मुनी प्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे आणि महत्वाची गोष्ट पुराण प्रणीत आहे. पहावे पुराण. माझे देहूतले मालक म्हणतात, अरे पुराण वाचन तू सुमळ्या. भंगिऱ्यांनी सांगितलेले नियम आपण ऐकायचे नाही. वाघिणीचं दूध पिणाऱ्यानं, ज्याच्या घरी वाघीण जणलेली आहे, शिवीण जणली, वाघिणीचं दूध निघायलं 5 लिटर आणि शिवीणीचं दूध निघतंय 5 लिटर आणि तरी शेळी पाळली. म्हणलं कशाला पाळली? काय नाही म्हणलं, बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं, बोकड्याच घालू तुझ्या बब्याच्या कानात. वाघिणीचं आणि शिविनीचं दूध प्यायला कुठं ऊन लागत असते का? सोमळे यम रट्टी देईन भडव्याला विठाला. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी पुराणाशी सहमत ठेवायचं. पावे पुराणी. गिरगावकर म्हणे नाही, तुका म्हणे पावे पुराणी विचारोनी. गिरगावकर म्हणे नाही, उत्तरेश्वर बुवा म्हणे नाही, कोंडोळकर म्हणे नाही, झोलकर म्हणे नाही, राजू म्हणे नाही, तुकोबाराय म्हणतात. पावे पुराणी विचारोनी. पुराण बघायचं म्हणे अमख्या जन्माला गेला, हे नाही तसं. प्रत्येकाचा नियम सांगितला कर्माचा. फार मोठी यादी आहे त्याची, कोणा कधी योग आल्यावर बघू. इतक्या वेळात कसं सांगता येईल. गोड अधिष्ठान या माऊलीला मातृगयेच्या ठिकाणी प्राप्त हो आणि त्या अधिष्ठानाहून आपल्या सुपुत्रांना पुढे बऱ्यापैकी नातू सतीशराव, दिनकरराव सोमवंशी पोलीस अधिकारी आहेत पुण्याला, संतोषराव असतील, अजयराव असतील आणि वैभवजी असतील, नातू आहेत या कुळातले.
या परिवाराला त्या माऊलीने मातृगयेतनं शरीरानं जरी त्या केल्या असतील, मात्र मातृगयेतून त्यांचा गोडसा आशीर्वाद या कुटुंबाला लाभो अशी मातृगयेच्या चरणी प्रार्थना मी नेहमी सांगत असतो. तेव्हा देवदेव करणाऱ्यापेक्षा घरातल्या ज्येष्ठ लोकांची सेवा करणारा हजारो पटीनं श्रेष्ठ असतो. हजारो पटीनं. मायबापाची सेवा करणारा पंढरपूरच्या वाऱ्या करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ. पंढरपूरची वारी करू नका असं म्हणत नाही, पण आई वडिलाची सेवा करीत नसेल आणि पंढरपूरला बिनचपलाचा जात असेल तर पंढरपुरातला मालक यमाल सांगतो याला इतकं हानू हानू लाल कर, याची इंचभर जागा ठेवू नको लाल करायची. किंमत नाही, किंमत नाही. सकल तीर्थाची धुरी का जान माता पितरी. सज्जनांनो, पितर तृप्त होतात. हो, तुकोबारायचा एक पुरावा आहे. तुका मन पितृ आशीर्वाद दे, 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 आशीर्वाद वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा या अभंगावर कीर्तन करायचे बापू. वैकुंठवासी धर्मभास्कर महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराणाचे अभ्यासक 2 माझ्या पाहण्यात आले. हजारो असतील पण मग नशीब खोटं, मला तिसरा सापडला नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर जिल्हा हिंगोली आणि वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा हे पुराणातले बादशाह आहेत. बादशाह ही पण पदवी साधीचे. हा शिखामणी एक पुराणातले वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा या अभंगावर कीर्तन करायचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, पितृदेव आशीर्वाद देत असतात. सज्जनांनो, हजारो लाखो रुपयाची प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे, पण ती प्रॉपर्टी टिकण्यासाठी नुसती बुद्धी नाही, पूर्वजाचा आशीर्वाद लागते. पूर्वजाचा आशीर्वाद लागते. पूर्वजाचा आशीर्वाद. महाराष्ट्राच्या तुमच्या गावाला पहिल्यांदा आलो ना, 4078 गावं आजच्यानं पूर्ण झाली माझी महाराष्ट्रात. मी ज्या गावाला पहिल्यांदा जातोय ते गाव यादीत. आता पुन्हा आल्यावर घ्यायचं नाही यादी, एकदाच गेल्यावर. इतकी गावं फिरलो, अभ्यासानं नाही बापू. पोंडुळकर अभ्यासानं नाही. माझ्या पूर्वजामध्ये एखादी माऊली, एखादा म्हातारा व्यक्ती असा जन्माला आला असेल की घरी आलेल्या अतिथीला त्यांनी तांबर पाणी दिलं असेल, तो आशीर्वाद बाळूवर पडला. म्हणून मी महाराष्ट्रात फिरायला लागलो. सज्जनांनो, संपत्ती वैभव वाढण्यासाठी पूर्वजांचा आशीर्वाद गरजेचा आहे. ज्यांचे पूर्वज आशीर्वाद ठेवत नाहीत ते 100 एकर वाले भूमिहीन झाले, गुंठा चुलीत गेला. वंशधुराचारी पुत्र झाला, वंशधुराचारी पुत्र झाला, वंशधुराचारी पुत्र झाला, वंशधुराचारी पुत्र झाला. पुत्र
विठाला विठाला. आहा कटा त्याचे करीतील पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. या लोकांनी आशीर्वाद ठेवण्यासाठी आपण चांगलं वागावं. इथं बसलेले ज्याचे आई वडील जिवंत असतील लिहून घ्या गिरगावच्या बाळूचं वाक्य. आई वडील ज्याचे जिवंत आहेत, जो दिवसात मायबापाच्या एकदा पाया पडतो, त्यांनी अख्ख्या भारतातल्या कोण्यात महाराजाच्या नाही पाया पडत तरी चालतंय. मला विचारणारा आहे हो कोणीतरी. मला एखादा जर म्हणला बाळू हे कशात लिहिलंय आणि मला जर ते माहित नसेल तर धोतर पिवळं होईन ना राजो. फुकट दगड घेणं येत ना अंगाव. मालक काय म्हणले कीर्तनात, आधार असल्याशिवाय बोलू नये. आधारा वाचोनी काय सांगशीला कहाणी, काय सांगशीला कहाणी, काय सांगशीला कहाणी. आधारा वाचोनी काय सांगशीला कहाणी, काय सांगशीला कहाणी, काय सांगशीला कहाणी. आधारा वाचून काय सांगसी कहाणी. वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी ज्या गोष्टीचा आधार माहिती आहे तीच गोष्ट सांगायची. ज्याला आधार नाही ती गोष्ट कीर्तनात सांगणं, ते वाक्य कीर्तनात टाकणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. सज्जनांनो,